नमस्कार. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 2025 वरील प्रश्न. तर हे प्रश्न पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी व इतर परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला. हा शांतता पुरस्कार डिसेंबर 2025 मध्ये मिळाला. प्रश्न दुसरा. 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वात उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला? 97वा ऑस्कर पुरस्कार हा अनोरा या चित्रपटास मिळाला. अनोरा या चित्रपटाने एकूण 5 ऑस्कर जिंकले. 5 ऑस्कर म्हणजे सर्वात उत्कृष्ट चित्रपट, सर्वात उत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर, सर्वात उत्कृष्ट अभिनेत्री आयकी मॅडिसन आणि पटकथा आणि संपादन असे 5 ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाने जिंकले. प्रश्न तिसरा. श्री शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? श्री शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत दिला जाणारा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2025 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला. डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार हा शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 127व्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही संस्था अमरावती येथे आहे. या संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आहेत. यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीस यांना हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप म्हणजे पुरस्कारात 5 लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ हे देण्यात आले. प्रश्न चौथा. 60वी अखिल भारतीय पोलीस महासंचालक परिषद 2025 कोणत्या राज्यात पार पडली? छत्तीसगड राज्यात पार पडली. 60वी अखिल भारतीय पोलीस महासंचालक परिषद 2025 छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे पार पडली. महासंचालक परिषद 28 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. या 60वी अखिल भारतीय पोलीस महासंचालक परिषद 2025ची थीम विकसित भारत सुरक्षा आयम ही होती. नोव्हेंबर 2025 मध्ये प्राप्त राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये राज्य श्रेणीतील प्रथम राज्य कोणते? राज्य श्रेणीतील प्रथम राज्य महाराष्ट्र होय. हा राष्ट्रीय जल पुरस्कार सोहळा 18 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे पार पडला. राज्य श्रेणीतील प्रथम राज्य महाराष्ट्र, द्वितीय गुजरात, तृतीय हरियाणा. या राष्ट्रीय जल पुरस्काराचे आयोजक जलशक्ती मंत्रालय भारत सरकार होते. प्रश्न 6वा. मिस युनिव्हर्स 2025ची विजेता कोण? फातेमा बॉश. मिस युनिव्हर्स 2025ची विजेता फातेमा बॉश ही मेक्सिको येथील होती. मिस युनिव्हर्स 2025ची फर्स्ट रनर-अप प्रवीणार सिंग ही थायलंडची होती आणि सेकंड रनर-अप स्टेफनी अबासाली ही व्हेनेझुएला येथील होती. प्रश्न 7वा. आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक 3रा आहे. आशिया पॉवर 2025 मध्ये प्रथम क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन आणि तिसऱ्या क्रमांकावर भारत देश आहे. प्रश्न 8वा. नोव्हेंबर 2025 मध्ये मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्काराची 3री आवृत्ती कोणाला प्रदान करण्यात आली? साई गौतम गोपालकृष्ण यांना प्रदान करण्यात आली. कर्नाटकातील बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथील प्रोफेसर यांना 13 डिसेंबर 2025 रोजी येथील समुद्रशास्त्र संस्था येथे आयोजित मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवात प्रदान केला. प्रश्न 9वा. फिफा अंडर-17 वर्ल्ड कप 2025 कोणत्या देशाने जिंकला? फिफा अंडर-17 वर्ल्ड कप 2025 पोर्तुगाल देशाने जिंकला. फिफा अंडर-17 वर्ल्ड कप 2025 विजेता पोर्तुगाल तसेच उपविजेता ऑस्ट्रेलिया आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेला देश म्हणजे इटली. या स्पर्धेचे आयोजन 2 ते 27 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये झाले. या स्पर्धेचे यजमान देश कतार होते. या स्पर्धेमध्ये एकूण 48 संघ सहभागी होते.
या स्पर्धेतील सर्वात उत्तम खेळाडू मॉर्टियस माइंड तसेच सर्वात उत्तम गोलकीपर रोमारियो कुन्हा आणि फेअर प्ले पुरस्कार झेक प्रजासत्ताक यांना मिळाला. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झाले? साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम येथे झाले. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे छत्रपती शाहू स्टेडियम सातारा येथे झाले. या साहित्य संमेलनाचा कालावधी 1 ते 4 जानेवारी 2026 होता. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. यांनी 2 जानेवारी 2026ला या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. तसेच ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर मृदुला गर्ग यांनी केले. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील हे होते आणि प्रमुख पाहुणे ज्ञानपीठ पुरस्कार विजेता गुजराती लेखक रघुवीर चौधरी होते. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्य सचिव कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर कमेंट करा.